बारकाने विचार करा, तो आनंद तुम्हाला इतरत्र कुठे मिळणार नाही. संप्रदायाच्या माध्यमातून ज्यावेळेला अनुग्रह प्राप्त होईल, अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर त्या अनुग्रहाचं चिंतन होईल, अंतःकरणामध्ये प्रभू प्रेमाची उसळी येईल. पिंटी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप. अरे राम आहे त्याबद्दल वाद नाही, राम प्रगट झाला का न झाला याच्याबद्दल वाद आहे. विठ्ठल मी बघा थोडस उदाहरण देऊन सांगतो. 2 दिवस झालं भाऊ विभीषण भाऊ, माझ्या खिशात काळीची पिठी आहे. आता ते काळीची पिठी तर अग्नी नाही का आई आहे ना. माझं 2 दिवस झालं ती काळीची पेटी खिशात ठेवली, पण खिसा पेटच नाही ना. बघा उदाहरण कशा करताय. 2 दिवस झालं काळीची पेटी माझ्या खिशात आहे, काळीची पेटीत अग्नी नाही का आहे. मग तो खिसा का पेटत नाही, तर त्याच्यातला अग्नी प्रगट होत नाही. तुमच्याजवळ राम नाही का, तुमच्याजवळ राम नाही का. दारुड्या असू द्या, पेतड असू द्या, त्याच्याजवळ राम नाही का, राम नाही का. मग तो त्याला का समजत नाही, तर तो प्रगट होत नाही. आणि ज्या वेळेला तुमच्या नेत्रातून अश्रूच्या धारा व्हायला सुरुवात होतात, तुमचं अंग लटलट लटलट कापायला सुरुवात होते, रोमांच उभे राहतात, आणि अष्टसात्विक भावाचा पुंज ज्या वेळेला तुमच्या अंगावर उमटतो ना, त्यावेळेला तुमच्या अंतःकरणामध्ये प्रभू प्रगट होतो. साधू संतांनी त्याचा विचार केला आणि त्या आनंदाला तोडच नाही. अरे आमच्या जनाबाईना मुक्ताबाईनं तर सांगावं, अरे या जगात कोण कुणाचं लाडकं आहे, पण आम्ही तर त्या संतांच्या लाडक्या. लाडकी लेखनी संतांची हो, लाडकी लेखनी संतांची हो, लाडकी लेखनी संतांची हो.